हरिओम. प्रवचन क्रमांक 45, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 232 ते 238. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 36. अर्जुन म्हणाला, वार्ष्णेय, अशा कोणत्या प्रेरणेमुळे हा पुरुष पापाचरण करतो? अशी कोणती शक्ती आहे की जी सुसूत्रपणे त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडून जबरदस्तीने हे करवून घेते? या आधीच्या ओवीमध्ये म्हटल्याप्रमाणे अर्जुन म्हणतो, देवा, आपण सर्वज्ञ आहात, सर्व साक्षी आहात, सर्व व्यापी आहात. मला ज्या काही गोष्टी विचारायच्या आहेत त्या महाविस्मयकारक आहेत, त्या गूढ आहेत, त्या अतर्क्य आहेत, आणि म्हणूनच आपणच त्या जाणता, आपणच त्यांचे उत्तर द्यावे. आता अर्जुन त्याच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या भगवंत श्रींना विचारत आहे. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 232. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियाही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडूनी अनारिसे, चालत देखो. हां, तर देवा, हे असे कसे होते? जो ज्ञानी आहे तो भ्रमिष्ट होऊन आपला सुरू असलेला सरळ मार्ग सोडून तो भलत्याच रस्त्यावर चालू लागतो. देवा, आत्तापर्यंत आपण अनेक मार्ग सविस्तर समजून सांगितले, परंतु तरीही हा कुशाग्र बुद्धीचा मानव असा विचित्र का वागतो? असा ज्ञानिया भ्रष्ट, भ्रमिष्ट, भरकटलेला कसा होऊ शकतो? आणि तो चांगला रास्त मार्गाने यात्रा करणारा असा कसा अचानक विचित्र होतो? अशावेळी त्याची ती कुशाग्र बुद्धी कुंठित कशी होते याचे आपण समाधान करा. ओवी क्रमांक 233. सर्वज्ञही जे होती, हेयोपादेयही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरिती, कवणे गुणे. जे सर्व काही ज्ञानी जाणतात, ज्यांना सर्व उपायही माहीत असतात, ते सुद्धा परधर्माचे वर्तन करून भ्रष्ट होतात. हे असे कोणत्या गुणामुळे होते? जे सर्वज्ञ आहेत त्यांना योग्य अयोग्य याचा चांगला पाचपोच आहे. तसेच योग्य मार्गाने काय कसे भले होते आणि अयोग्य मार्गाने काय आणि किती नुकसान होते याची या ज्ञानियांना चांगली कल्पना आहे. आणि तरीही असे ज्ञानी अन्य जणांच्या कर्माकडे पाहून आकर्षित होतात आणि खुशाल स्वतःचा मार्ग सोडून त्यांच्यासाठी अयोग्य असलेल्या मार्गाने चालू लागतात. विश्वामित्र ऋषी, ब्रह्मदेव, पराशर ऋषी, इंद्र इत्यादी अशी यासाठीची उदाहरणे आहेत. यामुळे असे भ्रष्ट होतात. यांना अगोदरच हे सर्व माहीत असूनही हे असे का वागतात? यांना स्वधर्म आणि परधर्म यांच्या वर्तनाने काय होते याची चांगली बौद्धिक कल्पना आहे. आणि तरीही हे स्वतःचा राजमार्ग सोडून आडरानाचा खडतर मार्ग का निवडतात? असा कोणता गुण आहे की अशा ज्ञानियांना तो पुन्हा संसारात ओढून आणतो? याचे आपण समाधान करा. ओवी क्रमांक 234. बीजा आणि भुसा, अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणाही तैसा, बरळे कापा. जसे अंधळा धान्य आणि कोंडा हे निवडू शकत नाही, त्याप्रमाणे डोळस असणाऱ्याला सर्व काही स्वच्छ दिसत असूनही तो असंबद्ध बडबड करतो. आता माऊली दृष्टांत देत आहेत. अंधळा धान्य आणि भुसा असे एकत्र असेल तर त्याला दिसत नसल्यामुळे ते वेगळे करू शकत नाही. म्हणजेच ज्ञानी याला स्वधर्म आणि परधर्म यांचे चांगले ज्ञान असते, आणि तरीसुद्धा अज्ञानी असल्यासारखा तो परधर्माचे असंबद्ध अनाकलनीय उदात्तीकरण करून स्वतःचा धर्म सोडून परधर्माप्रमाणे आचरण करतो. रावण
व्युत्पन्न पंडित होता. त्याला रामप्रभूंच्या अवताराची चांगली कल्पना आली होती. तरीही तो सुधारला नाही. आपणही काही कमी नाही. डॉक्टर आजाऱ्याला पथ्य पाळायला सांगतात आणि तरीही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. हे असे कसे होते याचे आपण समाधान करा. ओवी क्रमांक 235. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती, वनवासीही सेविती जनपदाते. जे संसारी सर्वाचा त्याग करून विरक्त होतात, तेच पुन्हा सांसारिक भोगांना आकर्षित होतात. जे सर्व सोडून अरण्यात जातात, ते माघारी येऊन समाजात राहू लागतात. याचा अर्थ असाही आहे की असे जरी बैरागी वितरागी झाले तरीही ते वरवर असते. ते त्यांच्या अंतःकरणापर्यंत झिरपलेले, तेथे रुजलेले नसते. बैरागी होऊन तसे आचरण करणे सोपे नाही. त्यांना प्रामाणिकपणे बैरागी व्हायचे असते आणि ते तसा प्रयत्नही करतात. यथाकाळी त्यांना बैरागी झाल्यासारखे वाटतेही, परंतु काही काळानंतर त्यांना ते झेपत नाही, म्हणून ते परत संसारी होतात. आता असे हे भोंदूगिरी करत, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत, बैरागी असल्याचा अभिनय करत राहण्यापेक्षा ठीक आहे. आपल्याला जमत नाही ते मारून मुटकून सुरू ठेवण्यापेक्षा आपला पराभव मान्य करून पुन्हा संसारी होणे हे केव्हाही स्पृहणीयच आहे. अशा वेळी लोकांकडे लक्ष देऊ नये. लोक दोन्ही बाजूने बोलतात. हे असे कसे होते याचे आपण समाधान करा. ओवी क्रमांक 236. आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती, तयाची माझी. जे हातून पाप होऊ नये म्हणून गुहेत लपून बसतात, तेच सक्तीने पुन्हा मोहामध्ये ओढले जातात. अध्यात्म साध्य होण्यासाठी आपल्याकडून अनात्म, अयोगिक, अश्लाघ्य वर्तन होऊ नये अशा शुद्ध प्रामाणिक हेतूने वनामध्ये जाऊन गुहेत एकांतात राहतात. परंतु मनाचे हेच मोठे विचित्र आहे. डोळे उघडे असले की समोर काही ना काहीतरी दृश्य दिसत असते, त्यामुळे मन त्यात रमते. परंतु डोळे मिटून बसल्यावर मन स्मृतीकडून आठवणींचा वर्षाव सुरू करते. याचप्रमाणे वनात, गुहेत असे एकांतात बसल्यावर मन चौपट उचंबळून येते आणि मनामध्ये संसारिक आठवणींचा खजिना मोकळा होतो. आणि ऋषी, मुनी यांच्यासह अनेक साधक अशा आठवणींनी बेचैन, बेजार होतात आणि एके दिवशी यशस्वी माघार जाहीर करून वनामधून पुन्हा संसारात दाखल होतात. कोणी लग्न केलेले नसले तर लग्न करतात. देवा, अशी ही कोणती शक्ती आहे की अशांना एकांतामधून पुन्हा संसारात ढकलते? हे असे कसे होते याचे आपण समाधान करा. ओवी क्रमांक 237. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जीवेसी, चुकविता ते गिवसी, तया तेची. ओवी क्रमांक 238. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा एथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे, पार्थू म्हणे. जीव जो जो एखाद्या गोष्टीपासून दूर दूर जाऊ लागतो, तो तीच गोष्ट येऊन त्याला चिकटते. ज्याला टाळण्याचा प्रयत्न करावा त्यालाच शोधत ती गोष्ट त्याला घेरते. अर्जुन म्हणाला, देवा, अशा प्रकारची बळजबरी येथे एकतर्फी दिसून येते. ती जबरदस्ती कोण करते हे आपण मला सांगावे. अशी कोणती शक्ती आहे, असा कोणता गुण आहे, असे कोणते आकर्षण आहे की ज्याच्यापासून मानव दूर जाऊ इच्छितो? त्याच्यातच मानवाला गुंतून गुरफटून टाकतो आणि त्याच्याच भजनी लावतो. जे मनात येऊ नये यासाठी प्रयत्न करावा, तर त्याच गोष्टीने मनात पिंगा घालावा. ज्याचा मानव तिरस्कार करतो
तीच गोष्ट त्याला आकर्षित करते आणि चिकटते. देवा, आपण ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी आहात. यास्तव आपणच याचे नेमके कारण सांगू शकाल. ज्या गोष्टीपासून पळून दूर जाणारी इंद्रिये त्याच गोष्टीने घेरून जातात. भगवंत श्री याचे उत्तर देतात. त्याचे माऊलींनी केलेले निरूपण आपण पुढील प्रवचनापासून पाहू. हरिओम.